नमस्कार मंडळी, मी मिलिंद बाबर, मँगो हॉलिडेजचा फाउंडर चेअरमन आणि मॅनेजिंग डिरेक्टर. तुम्ही जर युरोपला जायचं ठरवलं असेल तर तुम्हाला तुमचा निर्णय घेण्यासाठी सुविधा व्हावी म्हणूनसाठी आज मी तुमच्या समोर आलेलो आहे. सध्या चालू असलेल्या जाहिरात युद्धामुळे चांगली मी म्हणणारी माणसं सुद्धा चक्रावून गेलीत. पुढच्या वर्षी युरोपला जायचं नक्की झालंय, पण कुणाबरोबर जावं ते कळत नाहीये. तुमच्या मनात अनेक प्रश्न असतात, जसं आम्ही आजपर्यंत कधीच परदेश प्रवास केलेला नाही, आम्हाला काही हवं असेल तर, आम्ही टूरवर आजारी पडलो तर, खूप औषधं घेतल्यामुळे मला वारंवार टॉयलेटला जावं लागतं, तर प्रवासात कसं होईल? आम्हाला तिथली भाषा येत नाही, त्यामुळे आमचं काही अडेल का? पर्यटन स्थळं तर बघू, पण त्यांची माहिती माहिती मराठीतून मिळाली तर किती मज्जा येईल. आमची काळजी घेणारा, आमची भाषा बोलणारा, आमच्या अडीअडचणींमध्ये मदत करणारा, खरेदी संदर्भात मार्गदर्शन करणारा किंवा करणारी टूर मॅनेजर बरोबर आली तर? मला पाठदुखीचा त्रास आहे, तर मला ही टूर करता येईल का? माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, तर मला किती चालायला लागतं ते कळेल का? मला खूप थंडी सहन होत नाही, तर मला ही टूर झेपेल का? मंडळी, मी स्वतः गेली 30 वर्ष पर्यटन क्षेत्रात कार्यरत आहे आणि 258 युरोपच्या टूर्सचा भक्कम अनुभव आज माझ्या पाठीशी आहे. मी इतकी वर्ष आणि इतक्या वेळा युरोपला गेल्यामुळे मला युरोपचे गल्लीबोळ माहिती झालेत. खरं तर मला पुण्या मुंबईच्या रस्त्यांपेक्षा युरोपच्याच रस्त्यांची जास्त माहिती आहे. युरोप बरोबरच मी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, मॉरिशस, इजिप्त, कॅनडा आणि अमेरिका सुद्धा बऱ्याच वेळा करून आलेलो आहे. तर या सर्व अनुभवाचा फायदा मला टुरिस्ट म्हणून जाणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांच्या अडीअडचणी समजण्यासाठी झाला. त्यामुळे एकदा टूर बुक केल्यानंतर आपण निश्चिंत होऊ शकता, कारण आता मँगोची संपूर्ण टीम माझ्यासह पूर्ण वेळ आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. तुम्हाला अगदी बॅकपॅक करण्यापासून ते काय काय बरोबर घ्यायचंय, किती सामान, कुठले कपडे, कशा प्रकारच्या आणि साईजच्या बॅग्स, औषधे, चष्मे, शूज घेण्यापासून ते भारतीय पद्धतीचं उत्कृष्ट जेवण, उत्तम हॉटेल्समध्ये राहण्याची सोय, सर्व स्थळांचं ऐतिहासिक, भौगोलिक आणि सामाजिक माहितीसह दर्शन, विमानाचा प्रवास, विजाची तयारी, इमिग्रेशन आणि कस्टम्सची माहिती, ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि फॉरेन एक्सचेंज कसं आणि कुठून घ्यावं इथपर्यंतचं मार्गदर्शन आम्हीच करतो. मँगो हॉलिडेजमध्ये ग्राहक हा देव मानण्याची आमची परंपरा आहे आणि प्रामाणिकपणा हा आमचा पाया आहे. याच विचारप्रणालीतून आम्ही आमच्या टूर्स बनवतो. टूर्स बनवताना ग्राहक त्यांच्या गरजा आणि सुखसोयी डोळ्यांसमोर ठेवून त्या सर्व प्रकारच्या खडतर आणि गुणात्मक चाचण्यांमधून पार पडतील याची मी स्वतः काळजी घेतो. नॉर्मली तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट घ्यायची ठरवता तेव्हा त्यामध्ये काय बघता? तर आमच्या अनुभवाप्रमाणे 100 मधले 95 लोक हे फक्त किंमतच बघतात. मग फक्त किंमत बघूनच लोक जर एखादी वस्तू घेणार असतील, तर त्या वस्तूच्या उत्कृष्टतेचं मोजमाप कोण करणार? मारुती 800 आणि मर्सिडीज बेन्झ या दोन्ही कारच आहेत, पण मर्सिडीज बेन्झची क्वालिटी आणि मारुती 800ची क्वालिटी यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. समजा एखादी स्थानिक कंपनी, आपण उदाहरणासाठी म्हणूया की सोलापूरची एखादी कंपनी युरोप टूर 2 लाखाला विकत असेल आणि त्याच टूरची मँगो हॉलिडेजची किंमत जर फक्त 3,000 रुपयांनी जास्त असेल, म्हणजे मँगो हॉलिडेजची किंमत 2,03,000 असेल, तर लोक हे विसरतात की एखादी वस्तू घेताना त्या वस्तूची किंमत ही खरं तर किमतीबरोबरच इतर ज्या 10 गोष्टी बघितल्या जाव्यात त्यांच्या बरोबरीनं एक असावी. परंतु दुर्दैवानं 100 मधील 95 लोक 10 मधल्या 9 गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून फक्त किमतीलाच महत्त्व देतात. तुम्हाला जर एखादी कंपनी स्वस्तात टूर विकत असेल, तर ती किंमत आम्हाला दाखवा. ते का स्वस्त देतायत, ती टूर स्वस्त कशी आहे ते नीट समजावून घ्या आणि मगच तुमचा निर्णय घ्या. जर ते स्वस्त टूर देऊ शकत असतील तर आम्ही का देणार नाही, हे आमच्या सेल्स एक्झिक्युटिव्हला हक्काने विचारा. तर माझी तुम्हाला एक प्रेमळ सूचना आहे की तुम्ही कुठली वस्तू घेताना कृपा करून त्या वस्तूची फक्त किंमत न बघता अगदी थोडंसं पुढे जाऊन त्या किमतीच्या बदल्यात मिळणारा मोबदला तपासून पहा, आणि जर तसं तुम्ही केलं
तर आपली कधीही आणि कोणीही फसवणूक करू शकणार नाही, हे मी अगदी छाती ठोकपणे सांगू शकतो. मँगोमध्ये आमच्या टूरच्या किमती या आम्ही दिलेल्या सेवेशी प्रमाणित आणि आमच्या ग्राहकांशी 100% प्रामाणिक आहेत. आम्ही देऊ केलेली सेवा ही आपण दिलेल्या किमतीचा संपूर्ण मोबदला असेल, याची मी आपल्याला गॅरंटी देतो. मँगोमध्ये आम्ही सर्व खर्च समाविष्ट किंमत घेतो, ज्यामध्ये विमानाचं भाडं, विजाचा खर्च, हॉटेल्स, संपूर्ण स्थलदर्शन, उत्कृष्ट भारतीय भोजन, बसचा प्रवास, मराठी टूर मॅनेजर आणि सर्व टिप्स सुद्धा समाविष्ट आहेत. तुम्हाला फक्त टॅक्सेस वेगळे भरावे लागतात. आमच्या टूर्सच्या गुणात्मक दर्जाबद्दल तर आम्ही जाहीर चर्चेला तयार आहोत. युरोप टूरवर आम्ही वापरणार आहोत ती हॉटेल्स, AC बसेस, अमेरिकन ब्रेकफास्ट, भारतीय पद्धतीचं उत्कृष्ट जेवण, मराठी बोलणारा किंवा बोलणारी टूर मॅनेजर, हे सर्व इतर कुठल्याही कंपनीपेक्षा जास्त चांगले असतील याची आम्ही आपल्याला शाश्वती देतो. आणि या सर्वांवर कळस म्हणजे आम्ही आखलेला युरोपच्या टूरचा कार्यक्रम. आमचा कार्यक्रम इतर सर्व कंपन्यांपेक्षा उजवा आहे, हे अगदी छाती ठोकपणे मी सांगू शकतो, कारण मी माझ्या युरोपच्या 258 टूर्सचा भक्कम अनुभव आज त्याच्या पाठीशी लावलेला आहे. तर मग एखादी वस्तू घेताना त्या वस्तूची फक्त किंमत न बघता त्या किमतीचा संपूर्ण मोबदला आपल्याला मिळतोय का, हे कसं बघावं? त्यासाठी किमतीबरोबरच खालील 10 गोष्टींचा दर्जा सुद्धा नीट तपासून बघावा. आता या 10 गोष्टींपैकी सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर ती एक्सलन्स इन सर्व्हिसेस. 10 पानी ऑनलाईन किचकट विजाचे फॉर्म्स सुद्धा आम्हीच भरतो. तुम्हाला फक्त सही करायचं काम आम्ही ठेवलेलं आहे. आणि आम्ही सांगू त्याप्रमाणे जर तुम्ही पेपर दिलेत तर तुमचे विजा नक्की होणारच. आणि कुठल्याही कारणाने आमचे विजा रिजेक्ट होत नाहीत, परंतु कुठल्याही कारणाने जर विजा रिजेक्ट झाला तर विजाची फी सोडून बाकीचे सर्व पैसे आम्ही तुम्हाला परत देतो. नो क्वेश्चन्स आस्क्ड अँड नो कॅन्सलेशन चार्जेस. आता युरोपची टूर हे खरं तर एक सुंदर स्वप्न आहे. हा पर्यटनाचा महामेरू आहे. आयुष्यात एकदा तरी युरोपला जाण्याची प्रत्येकाची सुप्त इच्छा लहानपणापासूनच असते. आता स्वस्त टूर विकणारे मार्केटमध्ये खूप मिळतील. इनफॅक्ट अगदी मोठ्यात मोठ्या कंपन्या सुद्धा अतिशय खालच्या थराला जाऊन स्वस्तात स्वस्त टूर विकण्याचा दावा करतात. कोणी किती किमतीला कुठली टूर विकावी याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाहीये. आणि स्वस्तात स्वस्त टूर विकण्याची खरोखर जर स्पर्धा लागली तर मी पैजेवर सांगतो की मी जर जिद्दीवर येऊन ह्या सर्वांपेक्षा स्वस्त टूर विकण्याची ताकद सुद्धा ठेवतो. पण आमचा फोकस हा स्वस्त टूर विकण्यावर नसून चांगली टूर विकण्यावर आहे. आज तुमच्यासारखे हुशार ग्राहक हे जाणतात की काही वर्षांपूर्वी भारतीय बाजारपेठेत आक्रमण केलेल्या आणि संपूर्ण भारतीय बाजारपेठ व्यापून टाकलेल्या स्वस्तात स्वस्त चायनीज वस्तू आज बाजारपेठेत कोणीही ढुंकून सुद्धा बघत नाही. का बरं? कारण फक्त किंमत चांगली मिळणं हा आनंद अगदीच क्षणभंगूर असतो, पण वस्तू चांगली मिळाल्याचा आनंद मात्र लाईफ टाईम असतो. काही वर्षांनंतर तुम्ही कदाचित विसरून पण जाल की युरोप टूरला तुम्ही किती पैसे दिले होते, पण त्या बदल्यात तुम्हाला मिळालेले ते सुवर्ण क्षण, आयुष्यभर जपलेलं तुमचं युरोप बघण्याचं स्वप्न मात्र कायमचं तुमच्या लक्षात राहतं. आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमच्याबरोबर जाऊन आलेले आमचे आश्रयदाते, आमचे ग्राहक. शिव खेरांनी म्हटल्याप्रमाणे असत्य आणि खोटेपणा हा वेगवान असतो, पण सत्य मात्र संथ आणि टिकाऊ असतं. तर एक्सलन्स इन सर्व्हिसमध्ये विजा आणि डॉक्युमेंटेशन ही एक खूप महत्वाची सर्व्हिस आहे. आमच्याकडे 3 मुलं विजाचं काम करतात. मोठ्या कंपन्यांमध्ये 6 मुलं विजाचं काम करतात. पण आम्ही फक्त 1500 लोक युरोपला घेऊन जातो आणि 3 मुलांनी 1500 लोकांना दिलेली सर्व्हिस आणि 6 मुलांनी 10,000 लोकांना दिलेली सर्व्हिस, यात जमीन आसमानाचा फरक आहे. मोठ्या कंपन्या 10,000 लोक नेण्याचा दावा करतात आणि सर्व्हिस मात्र 6च मुलं देत असतात. त्याच्यानंतर प्री डिपार्चर मीटिंग,
टूरच्या 15 दिवस आधी टूरबद्दल संपूर्ण माहिती देण्यासाठी तिथलं क्लायमेट कसं असेल, तिथे चालावं कसं किती लागेल, तिथे कपडे कसे असावे, शूज कुठल्या प्रकारचे, ही संपूर्ण माहिती देण्यासाठी आम्ही एक प्री डिपार्चर मीटिंग घेतो आणि ती साधारण टूरच्या 15 दिवस आधी असते. त्याच्यानंतर टूर मॅनेजर अनोळखी प्रदेशात तुमची काळजी घेणारा, तुमची भाषा बोलणारा, तुमच्या अडीअडचणींमधून मार्ग काढणारा, तुम्हाला युरोपची माहिती पुरवणारा, तुमची करमणूक करणारा तुमचा एक मित्र 24 तास तुमच्या सोबतीला असतो. जर दुर्दैवानं टूरवर काही संकट आलं किंवा काही अडचण आली, जसं कोणाला काही वैद्यकीय मदत लागली किंवा कधी बस बंद पडली, कधी ॲक्सिडेंट झाला, पूर आला, भूकंप झाला, फ्लाईट कॅन्सल झाली किंवा कोणाचा पासपोर्ट हरवला किंवा कोणाचे पैसे चोरीला गेले आणि जर काही अघटित टूरवरती घडलं, तर स्थानिक कंपनीला हे सर्व हाताळणं त्रासदायक होऊ शकतं. अशा वेळी तुमच्या मागे एक खंबीर नेटवर्क असणं खूप गरजेचं असतं, ज्यांची युरोपमध्ये ऑफिसेस असावीत आणि जर कधी संकट आलं तर त्यांचा संपूर्ण नेटवर्क आपल्या पाठीशी उभा राहू शकतो. आता हेच काम जर आम्ही तिथल्या एखाद्या घरातून काम करणाऱ्या बाईंकडून करून घेतलं असतं तर कदाचित ते कमी किमतीत होईल सुद्धा आणि त्यामुळे आम्हाला टूरची किंमत पण थोडी कमी ठेवता येऊ शकते. परंतु जेव्हा केव्हा संकट येईल, जेव्हा केव्हा प्रॉब्लेम येईल, तेव्हा मात्र खूप त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टाईज माझा स्वतःचा 30 वर्षांचा दणदणीत अनुभव आणि 258 युरोपच्या टूर्सचा एक्सपर्टीज याच्या मागे आहेच. शिवाय माझ्या एवढ्या मोठ्या करिअरमध्ये आलेले वेगवेगळे प्रॉब्लेम्स मी काळजीपूर्वक हातावेगळे केलेले आहेत, ज्यामुळे तुम्हाला एक सुंदर, सुटसुटीत आणि ट्रबल फ्री टूरचा कार्यक्रम मला देता आला आणि तुम्हाला सुद्धा त्याचा आनंद घेता आला. जर एक छोटंसं उदाहरण जर द्यायचं झालं तर ॲम्स्टरडॅमला दर सोमवारी सकाळी प्रचंड ट्रॅफिक लागतो. फक्त 1 ते 1.5 किलोमीटर जायला सुद्धा 2 ते 2.5 तास लागू शकतात. तर मी आमचा कार्यक्रमच असा बनवला की आमची कुठलीही टूर सोमवारी ॲम्स्टरडॅमला असूच नये. अशा खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून आणि संभाव्य अडचणींचा आणि धोक्यांचा विचार करून त्यांना वगळूनच हा कार्यक्रम आखलेला आहे. कोणीतरी म्हटलंच आहे की गॉड इज इन द डिटेल्स. त्याच्यानंतर क्वालिटी ऑफ द टूर्स. आता तुम्ही जेव्हा एखादी टूर बुक करता तर तुम्ही गृहीत धरता की तुम्हाला ब्रेकफास्ट हा मिळणारच आहे, तुम्हाला हॉटेल हे मिळणारच आहे, तुम्हाला बस ही मिळणारच आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा किती मोठा फरक असू शकतो. सगळेच तुम्हाला ब्रेकफास्ट देतात, पण सगळे तुम्हाला कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट देतात. आम्ही थोडंसं पुढे आलो आणि आम्ही तुम्हाला अमेरिकन ब्रेकफास्ट दिला. आता कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट म्हणजे काय? तर ब्रेड, बटर, जॅम, ज्यूस, टी, कॉफी, मिल्क आणि सिरियल्स. याच्या व्यतिरिक्त अमेरिकन ब्रेकफास्ट म्हणजे काय? हे सगळं तर असतंच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त फ्रुट्स, योगर्ट, अंड्याचा एक आयटम आणि पेस्ट्रीज दिलं की तो अमेरिकन ब्रेकफास्ट होतो. म्हणजे सगळ्यांनीच तुम्हाला ब्रेकफास्ट दिला, पण आम्ही थोडंसं पुढे आलो आणि आम्ही तुम्हाला अमेरिकन ब्रेकफास्ट दिला. त्याच्यानंतर फायनेस्ट हॉटेल्स. आता हॉटेल हे फक्त राहण्याचं ठिकाण नसावं. बरेचसे लोक म्हणतात रात्र तर काढायचे, पण हॉटेल हे फक्त राहण्याचं ठिकाण नसावं, तर तो सुद्धा एक सुंदर अनुभव असावा. जसं आमचं जर्मनीत एक हॉटेल राईन नदीच्या तीरावरती आहे. काही हॉटेल्स स्वित्झर्लंडमध्ये लेकवरती आहेत. काही ऑस्ट्रियामध्ये हॉटेल्स डोंगराच्या कुशीत आहेत. आता सगळ्यांनीच हॉटेल्स दिली, पण आम्ही थोडंसं पुढे आलो आणि आम्ही हॉटेल्सची सुंदर लोकेशन सुद्धा शोधून काढली. त्याच्यानंतर प्रीमियम कोचेस. दिवसातले 12 तास आपण बसमध्ये असतो, मग बस सुद्धा उत्तम दर्जाचीच असणं आवश्यक आहे. आम्ही जास्त पैसे भरून प्रीमियम क्वालिटीच्या बसेस घेतो. प्रोफेशनल ट्रेन्ड इंग्लिश स्पीकिंग ड्रायव्हर्स आमच्या बरोबर असतात. त्या बसेस सुद्धा 5 वर्षांपेक्षा जुन्या नसतात. कोविडच्या आधी तर 3 बसेस अशा होत्या की त्या डायरेक्ट फॅक्टरीमधनं बाहेर आल्या आणि त्यांनी मँगोचीच पहिली टूर केली. म्हणजेच सगळ्यांनीच बसेस दिल्या. आम्ही थोडंसं पुढे आलो आणि आम्ही प्रीमियम क्वालिटीच्या बसेस दिल्या. त्याच्यानंतर साईटसीइंग एक्सक्लुझिव्हिटी. आम्ही त्याला नेहाली म्हणतो. नोबडी एल्स हॅज एनिथिंग लाईक इट. आमच्या फ्लॅगशिप कंपनीची म्हणजे एक्झॉटिक युरोप 18 दिवसांच्या टूरमध्ये आम्ही अशी काही स्थळं इन्क्लूड केलेली आहेत की जी आज तरी कुणीही भारतातली कुठलीही कंपनी देत नाही.
आमच्या सर्वात पॉप्युलर टूर एक्झॉटिक युरोपमध्ये आम्ही 11 देशांना भेटी देतो. त्याच्यामध्ये युरोस्टार जगातली सर्वात फास्ट वाऱ्याशी स्पर्धा करत धावणारी ही ट्रेन, तिच्यावरची ही अद्भुत अनुभवाची राईड आपण इन्क्लूड केलेली आहे. त्याच्यानंतर ब्लॅक फॉरेस्ट जगातला सर्वात सुंदर रिजनपैकी एक मानला जातो. तसंच तोंडाला पाणी आणणारा जगप्रसिद्ध ब्लॅक फॉरेस्ट केक त्याच्याच जन्मगावी हा खाण्याचा अफलातून अनुभव आमच्या टूरमध्ये तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर 5 दिवसांचा स्वित्झर्लंडचा स्टे, 4 रात्र आणि 5 दिवस कुठलीही कंपनी तुम्हाला देणार नाही, कारण तो अतिशय महाग असतो. पृथ्वीवरचं नंदनवन ज्याला म्हणतात त्या स्वित्झर्लंडमध्ये आपण 4 रात्र 5 दिवसांचा मुक्काम ठेवलेला आहे. नंतर म्युनिक आणि सॉल्झबर्ग, मागच्या पिढीमधल्या लोकांना माहीत असेल, साऊंड ऑफ म्युझिक नावाचा एक प्रचंड फेमस हॉलिवूडचा सिनेमा, त्याचं संपूर्ण शूटिंग या सिनिक सॉल्झबर्गमध्ये झालं. त्याच्यानंतर सॉल्ट माईनचा एक अद्भुत अनुभव. मीठ खाणीतून काढणं हा एज्युकेटिंग तर आहेच, परंतु हा एंटरटेनिंग पण आहे आणि एक्सक्लुसिव्ह एक्सपिरियन्स आहे. शेकडो वर्षांपूर्वी तिथे काय होत होतं हा अनुभव म्हणजे जणू टाइम मशीनमध्ये तुम्ही बसून भूतकाळाची केलेली ही सफरच आहे. त्याच्यानंतर नॉशविनस्टाईनचा कासल, एक लुडविक नावाच्या स्वप्नाळू राजानी जगप्रसिद्ध आल्प्स पर्वतरांगांमध्ये सरोवरांनी वेढलेल्या बर्फाच्छादित डोंगर माथ्यावर बांधलेला हा जर्मन स्थापत्यशास्त्राचा देखणा नमुना आणि त्याच्यावर निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली ती सौंदर्याची उधळण पाहताना भान हरपून जातं. त्याच्यानंतर डकाऊचा कॉन्सन्ट्रेशन कॅम्प, काही वर्षांपूर्वी आमच्याबरोबर एक सेलिब्रिटी आले होते. आमच्या कार्यक्रमाप्रमाणे आमचा टूर मॅनेजर तुम्हाला वर्ल्ड वॉर आणि कॉन्सन्ट्रेशन कॅम्प बद्दल तिथे पोचायच्या 1 तास आधी संपूर्ण माहिती देतो. ती ऐकल्यामुळे तिथे पोचल्यानंतर तिथली प्रत्येक भिंत मला काहीतरी सांगते असं वाटलं आणि तिथल्या प्रत्येक दगडाला माझ्याशी संवाद साधायचा होता असं ते म्हणाले. माझ्यासमोर शाळेत ऐकलेला तो संपूर्ण इतिहास आमच्या टूर मॅनेजरनी तिथे जिवंत केला होता आणि तिथे निष्पाप जीवांवर झालेल्या त्या अत्याचारांचा साक्षीदार बघून माझ्या अंगावर सरसरून काटा आला होता. त्याच्यानंतर ब्लू ग्रोटोचा अलौकिक दैवी निळाईचा अनुभव म्हणजे पुलंनी जावे त्यांच्या देशा या पुस्तकातून वर्णन केल्याप्रमाणे शब्दामध्ये सांगूच शकत नाही, तो अनुभवच घ्यावा लागतो. पुलंसारखा एक संपन्न लेखक सरस्वती पुत्र जेव्हा असं म्हणतो की त्या अलौकिक अनुभवाचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत, तो अनुभवच घ्यावा लागेल, तेव्हा त्या अनुभवाची महती तुम्हाला कळालीच असेल. त्याच्यानंतर जेवणं, मील्स, भोजन, उत्कृष्ट भारतीय शाकाहारी, मांसाहारी आणि जैन भोजन, प्रत्येक रेस्टॉरंटला त्यांचे मेनू सुद्धा आम्ही आखून दिलेले आहेत की ज्यामुळे तुम्हाला कुठेही तीच भाजी रोज येऊ नये. माउंट इटलीजला मसालेदार पावभाजी, खमंग ढोकळा आणि गरमागरम गाजराचा हलवा हा मिळणार म्हणजे मिळणारच. ब्लॅक फॉरेस्टच्या नयनरम्य परिसरात लेकच्या बाजूला ब्लॅक फॉरेस्ट केक, भेळ, चाट, रगडा, पॅटिस किंवा पिसामध्ये इटालियन पिझ्झा आणि पास्ता हा मिळणार म्हणजे मिळणारच. आम्हाला एवढी मायक्रो मॅनेजमेंट जमते कारण आम्ही लिमिटेड टूर्सच करतो. जर आम्ही इतर कंपन्यांसारखे 10,000 लोक नेले तर मात्र एकेका शहरात एकाच दिवशी 3 ग्रुप्स असतात आणि मग प्रत्येक रेस्टॉरंटला मेनू कंट्रोल करणं शक्य होत नाही. त्याच्यानंतर पर्सनल टच, तुम्ही युरोप टूर्सचे एक्सपर्ट आहात आणि आम्ही तुम्हाला युरोप टूरचे एक्सपर्ट करणार आहोत. या वर्षातून आम्ही फक्त 30च युरोपच्या टूर्स करतो, म्हणजे लिमिटेड टूर्स आणि अनलिमिटेड अटेन्शन. आमचा टूर मॅनेजर हा सावलीसारखा तुमच्या बरोबर असतो. बऱ्याच कंपन्यांचे टूर मॅनेजर तुम्हाला आयफेल टॉवरच्या खाली सोडतात आणि सांगतात, हा आयफेल टॉवर, वर जा आणि खाली या, मी तुम्हाला इथेच परत 2 तासांनी भेटेन. पण आमचा टूर मॅनेजर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बोटाला धरून घेऊन जातो आणि तुमच्या स्वतःच्या मुलासारखा परत जपून घेऊन येतो. आमच्या टूरची किंमत ही 100% प्रामाणिक आहे. कुठलेही छुपे किंवा लपवलेले खर्च नाहीत. सर्व खर्च समाविष्ट टूर आणि हो, आम्ही कुठलेही डिस्काउंट देत नाही. नवऱ्याच्या बुकिंगवर बायकोला अर्ध्या किमतीत नेत नाही किंवा युरोप टूर बुक केल्यानंतर भारतातला हॉलिडे सुद्धा फ्री देत नाही.
आणि तरी पण आमच्या टूरच्या किमती इतरांपेक्षा खूपच वाजवी आहेत. 100% प्रामाणिक आहेत आणि सर्व खर्च समाविष्ट आहेत. टूरची किंमत 50,000 रुपयांनी वाढवून त्यावर 50,000चा जम्बो डिस्काउंट देणं आमच्या तत्वात बसत नाही. नॉर्मली तुम्ही टूर बुक करताना ती इतर कंपन्यांबरोबर कम्पेअर करता. तुम्ही जर एखाद्या परदेशी कंपनीबरोबर टूर केलीत तर आपल्या भारतातले पैसे भारताबाहेर जाणार आणि दुसरं असं की त्यांना कोणी चेहरा पण नसतो, फेस नसतो. इथे मात्र मी मँगो हॉलिडेजचा फेस आहे, चेहरा आहे. एक जबाबदार व्यावसायिक आणि नागरिक या नात्याने तुम्हाला कधीही कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला मला भेटता येतं. पण मल्टीनॅशनल कंपनी बरोबर तुम्ही काय करणार? उद्या जर त्यांनी काही प्रॉब्लेम झाला, जसं कॉक्स अँड किंग्स एका रात्रीत बंद पडली किंवा दुसऱ्या एका मल्टीनॅशनल कंपनीची पॅरेंट कंपनी UK मधनं एका रात्रीत त्यांनी बँकरप्सी डिक्लेअर केली आणि हजारो पर्यटक जगातल्या वेगवेगळ्या भागात अडकल्याचा दाखला आज आपल्याकडे आहेच. दुसरी अजून एक कंपनी टूरवर फक्त घेऊन जाते, कारण हे लोक सर्वात कमी स्थलदर्शन त्यांच्या कार्यक्रमात ठेवतात. त्यामुळे त्यांना टूर स्वस्तात विकता येते. जसं सोरोस्कीला ते नेतात आणि तिथे गेल्यानंतर म्युझियमचं तिकीट काढत नाहीत. तुम्हाला जर जायचं असेल तर तिकीट काढा आणि आतमध्ये जा असं सांगतात. मग तिथे गेल्यानंतर जर तुम्ही ते अफलातून म्युझियम पाहिलंच नाही तर उपयोग काय? म्हणजे अयोध्येला जायचं आणि राम मंदिर बघायचं नाही असं झालं. आम्ही जर 800 युरोचं स्थलदर्शन आपल्या कार्यक्रमात दाखवत असू तर ते 300 युरोचंच स्थलदर्शन दाखवतात. म्हणजे 500 युरो म्हणजे जवळपास 40,000 रुपयांचा इथेच फरक पडतो. त्याच्यानंतर बसेस स्वस्तातल्या युरोपच्या पूर्व भागातून येतात, जो गरीब समजला जातो. त्याच्यानंतर तिथे ब्रेकफास्ट कॉन्टिनेंटल दिले जातात. हॉटेल्स स्वस्तातली घेतली जातात शहरांपासून दूर, त्यामुळे ती कॉम्प्रोमाइज होऊ शकतात. त्याच्यानंतर जेवण एक भाजी कमी, पापड, लोणचं, दही, सॅलड आणि स्वीट डिश नाही, त्यामुळे स्वस्त जेवण सुद्धा देऊ शकतात. अशा प्रकारे क्वालिटीमध्ये तडजोड करून टूरची किंमत कमी ठेवली जाते आणि जास्तीत जास्त लोक त्या किमतीकडे आकर्षित होतात. मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा युरोपला जाता तेव्हा ते एक स्वप्न आहे. त्या स्वप्नपूर्तीचा आनंद घ्यायचा असेल तर अशी स्वस्त टूर करू नका. पैसे कमवायला अख्खं आयुष्य पडलेलं आहे आपल्याकडे. त्यामुळे 3,000 रुपये वाचवण्याच्या नादात स्वस्त टूर घेऊन आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर अन्याय करू नका. बजेट नसेल तर 2 वर्षांनी जा, पण युरोप अशा पद्धतीने करू नये असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. दुसऱ्या काही कंपन्यांच्या कार्यक्रमात सगळं स्थलदर्शन असतं, परंतु जे 2 दिवसात सुद्धा जेमतेम बघून होईल ते एका दिवसात संपवतात. त्यामुळे पर्यटकांना दमछाक होईपर्यंत पळवलं जातं आणि असं केल्यामुळे पेपरवर सगळं छान दिसतं, पण तिथे गेल्यावर कळतं की अरे आज आपण पाहिलं खूप, पण काय पाहिलं तेच आठवत नाही. किंवा आज सकाळी बसमध्ये बसलो आणि आता संध्याकाळचे 7 वाजले तरी अजून काहीच पाहिलं नाही. मग आज नुसताच बसचा प्रवास की काय? इतर आघाडीच्या कंपन्यांच्या किमती तुम्ही जर पाहिल्यात तर त्यांच्यापेक्षा आमच्या किमती 2 ते 3,000 रुपयांनी कमी असतील किंवा तेवढ्याच असतील. पण ते मारुती विकतायत आणि आम्ही मात्र त्याच किमतीत मर्सिडीज विकतोय. हा मोठा फरक आहे. त्यामुळे तुम्हाला युरोपची चांगली टूर योग्य किमतीमध्ये पाहिजे असेल तर डोळे झाकून मँगो हॉलिडेजची टूर बुक करा आणि आपल्या कुटुंबासोबत हा आनंदोत्सव आमच्या माध्यमातून साजरा करा. आम्ही युरोप नुसता दाखवत नाही तर समजावून सांगतो. नुसता आयफेल टॉवर तर सगळेच दाखवतात, पण तो कोणी बांधला, का बांधला, किती साली बांधला, त्याची उंची किती, त्याच्या पायऱ्या किती. 1905 साली झालेल्या आयफेल टॉवर चढण्याच्या स्पर्धेत एवढ्या पायऱ्या फॉरेस्टल नावाचा इसम फक्त 3 मिनिटात चढला. पॅरिसचे मेयर 1923 साली सायकल चालवत आयफेल टॉवरच्या पायऱ्यांवरून खाली उतरले. या किंवा अशा अनेक इंटरेस्टिंग फॅक्ट्स आपल्या मातृभाषेतून सांगणारे किंवा सांगू शकणारे किती टूर मॅनेजर असतील? आमच्याबरोबर 3 वर्षांपूर्वी हडपसरचे लोंढे नावाचे एक गेस्ट आले होते आणि ते म्हणाले, तुम्ही टीव्ही समोर बसला आहात आणि चॅनल ब्राउज करतात आणि एकदम समोर शोले लागला. आता शोले तुम्ही 10 वेळा पाहिला असेल, 11 वेळा पाहिला असेल, पण तरी सुद्धा तुम्ही परत एकदा तो बघता.
आता शोले सुरू झालाय, जय, वीरू, बसंती, सांबा सगळे आहेत समोर. पण अचानक आवाज जर बंद झाला तर तुम्ही शोले एन्जॉय कराल का? तर ते म्हणाले, मी अनेक कंपन्यांबरोबर अनेक टूर्स केल्यात. आम्ही तुमच्याबरोबर सुद्धा आलो आणि इथे युरोप पाहून परत गेलो असतो. पण आम्ही युरोप तुमच्या कॉमेंट्रीमुळे नुसताच पाहिला नाही तर ऐकला, समजावून घेतला, अनुभवला. आज मी माझ्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना अभिमानाने सांगतो की मी युरोप नुसता पाहिला नाही तर तो समजावून घेतला आणि अनुभवला. ती कॉमेंट्री इतकी महत्वाची होती. नाही तर आम्ही नुसता युरोप पाहिला असता आणि परत गेलो असतो. खरं तर युरोप खंड इतर खंडांपेक्षा खूप वेगळा आहे. युरोप हा एक संपूर्ण समृद्ध आणि संपन्न असा खंड आहे. तुम्ही थायलंड, मलेशिया आणि सिंगापूरच्या टूर्स कोणाबरोबरही करू शकता, पण युरोप टूरसाठी मात्र तुम्हाला मँगो हॉलिडेज शिवाय पर्याय नाही. युरोपला मोठा इतिहास आहे. त्याची भौगोलिक आणि सामाजिक माहिती, त्यांची लाईफस्टाईल, फॅशन, इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, दुसरं महायुद्ध आणि ॲडॉल्फ हिटलर, स्वित्झर्लंड आणि त्यांच्या स्मार्ट पॉलिसीज, व्हॅटिकन आणि त्याचं धार्मिक महत्त्व, तिथल्या राजकारण्यांवर असलेला सामान्य जनतेचा अंकुश, त्यांचं देशप्रेम आणि देशाप्रती असलेली त्यागाची भावना आणि त्यांच्या आणि आपल्या संस्कृतींमध्ये असलेले फरक याबद्दल जर तुम्हाला माहिती मिळाली तर आणि तरच तुम्ही खरा युरोप पाहिलात. नाही तर तुम्ही पासपोर्टवर स्टॅम्प मारून परत याल आणि शेजाऱ्यांना सांगाल मी फॉरेन रिटर्न आहे. इथे वेळेच्या अभावी मला जास्त बोलता येणार नाही, परंतु तुम्ही जर माझे सकाळचे सप्तरंग किंवा लोकसत्ताच्या लोकरंग किंवा महाराष्ट्र टाइम्समध्ये रविवारी आलेले लेख वाचले असतील तर तुम्हाला अजून डिटेलमध्ये युरोपबद्दल माहिती मिळेल. आणि नसतील वाचले तर ते वाचण्यासाठी सुद्धा ऑफिसला नक्की या, कॉफी प्या, माझे लेख वाचा आणि युरोपबद्दल अजून माहिती जाणून घ्या. तर असं हे सगळं किमतीबरोबरच बघणं अत्यंत महत्वाचं आहे. फक्त किंमत ही अर्धसत्य असते आणि म्हणूनच लोकांची फसवणूक होते. आपण युरोप टूरवर काय काय बघणार आहोत याची एक 10 मिनिटांची झलक पाहिजे असेल व्हिडिओच्या माध्यमातून छोट्या पडद्यावरती तर आमच्या ऑफिसला नक्की या. आमची टीम छोट्या पडद्यावर तुम्हाला युरोपला 10 मिनिटात नक्की नेऊन आणेल. अजूनही तुमचे काही प्रश्न अनुत्तरित असतील तर मला milind@mangoholidays.in वर जरूर विचारा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता. खूपशा टूर ऑपरेट करून मिसमॅनेज करणाऱ्या मोठ्या कंपनीच्या 100 टूरमधल्या 10,000 प्रवाशांच्या गर्दीतला आणखीन एक प्रवासी बनून आपण जाणार की मँगो हॉलिडेजच्या वर्षातल्या निवडक युरोपच्या टूरवरचा एक VIP प्रवासी बनून आपण जाणार हे आपल्यालाच ठरवायचं आहे. मल्टीनॅशनल कंपन्यांचा आज मोठा ब्रँड झालाय. त्यांनी दिलेल्या सोयींची, दर्जाची किंवा गुणवत्तेची काळजी करण्याची गरजच भासत नाही, कारण ते मुळातच एक नंबरला आहेत. परंतु आज आम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहोत हे दाखवण्यासाठी आमचा दर्जा आणि आमची गुणवत्ता हे उत्कृष्टच देणं भाग आहे आणि ते आम्ही देतोच. आम्ही देत असलेल्या सेवा, दर्जा आणि गुणवत्ता आजमावण्यासाठी आपण आमच्याबरोबर प्रवास करून आम्हाला संधी दिली तर आम्ही आपले कायमचे ऋणी असू. आम्ही सर्व राष्ट्रप्रेमी भारतीयांना स्वदेशी अभियानाचं आवाहन करत आहोत. तुम्ही जेवढं शक्य असेल तेवढं भारतीय बनावटीच्या वस्तू किंवा सेवा घ्या. जर आपला देश पुढे न्यायचा असेल, जर आपल्या रुपयाला मजबूती आणायची असेल तर परदेशी कंपन्यांबरोबर टूर करू नका. ही गोष्ट जर आपण पाळली तर खूप मोठ्या प्रमाणावर परदेशी जाणारा आपला पैसा आपण देश हितासाठी वापरू शकतो. मँगो हॉलिडेज या संपूर्ण भारतीय कंपनी बरोबर युरोप टूर म्हणजे 100% समाधान आणि भारतातला पैसा भारतातच राहणार. आम्ही मँगो हॉलिडेजमध्ये कधीही नवऱ्यावर बायको अर्ध्या किमतीत किंवा हॉलिडे पे हॉलिडे फ्री अशी फसवेगिरी केलेली नाहीये. मित्रांनो, या व्यवहारी जगात काहीही फ्री किंवा फुकट मिळत नाही. रिक्षावाला सुद्धा स्टेशन पासून घरापर्यंत आपल्याला फुकट नेत नाही, तर मग स्वतःच्या खिशातले लाखो रुपये घालून या कंपन्या तुम्हाला परदेशात का आणि कशासाठी नेतील?
हे सर्व आय वॉश किंवा सेल्स गिमिक्स या सदरातच मोडतात. आपली बुद्धी जर आपण सतर्क ठेवली तर अशा फसव्या जाहिरातींपासून आपण दूर राहू शकतो. आमच्या टूर्स स्वस्त आहेत असं आम्ही कधीही म्हटलेलं नाही, पण आमच्या टूर्स मार्केटमधल्या उत्कृष्ट टूर्स आहेत आणि तुम्हाला तुमच्या पैशांचा संपूर्ण मोबदला मिळेल हे मात्र नक्की. मार्केटमधल्या सर्वात कमी किमतीच्या टूरपेक्षा कदाचित आमच्या टूरची किंमत 2,000 रुपयांनी जास्त असेल. पण तुम्हाला जर 2 लाखात मारुती मिळत असेल आणि 2,02,000 मर्सिडीज मिळाली तर तुम्ही काय कराल? तसंच हे पण आहे, तुम्ही जास्तीचे दिलेले 2,000 रुपये हा आमचा प्रॉफिट नाही, तर चांगली हॉटेल्स, चांगल्या बसेस, चांगले ब्रेकफास्ट देऊन त्याचा संपूर्ण मोबदला आम्ही तुम्हालाच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरं मिळतील याची मी काळजी घेतलेली आहे. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर तुम्ही अजूनही काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. खूप खूप धन्यवाद दिलेल्या वेळाबद्दल.